नमस्कार. हा माझा मुलगा आहे. ह्याला लहानपणापासूनच पित्ताचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन केलं. केल्यानंतर आम्ही तिथं त्याला ट्रीटमेंट घेत होतो. पण हळू-हळू जरा तब्येत त्याची बिघडत आल्यामुळे मग आमची विष्णू सरांशी आमची गाठ पडली. त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवलं होतं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही एकदा रुबी हॉलला या म्हणून आणि मनोज सरांशी भेटा. मग आपण बघूयात काय आहे ते. मग आम्ही इथं आल्यानंतर मनोज सरांशी भेटलो. त्यांनी त्याच्या टेस्ट वगैरे केल्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याचा पूर्ण लिव्हर डॅमेज होत आलेला आहे, तर तुम्हाला ते लिव्हर ट्रान्सप्लांट त्याचं करावं लागेल म्हणून. मग आम्ही सरांकडून सगळ्या टेस्ट वगैरे केल्या त्यांच्याकडून आणि मग नंतर मग आम्ही नोव्हेंबर महिन्यात त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन ठरलं. ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर पण सक्सेस झालं. सगळं व्यवस्थित होतं आणि मनोज सर, सुशील सर हे सुद्धा आम्हाला म्हणजे चांगले ट्रीट करत होते. ट्रीटमेंट पण त्यांनी चांगली चांगली केली. विष्णू सर होते, त्यांनी पण ट्रीटमेंट वगैरे सगळं चांगली केली. मेडिसिन वगैरे सगळं. वरती म्हणजे लिव्हरचं जे ओपीडी वगैरे आहे ते सगळं व्यवस्थित आहे. प्रायव्हेट रूम वगैरे सगळं स्टाफ पण चांगला आहे आणि डॉक्टर सुद्धा चांगले आहेत. आमची काही एवढी आर्थिक परिस्थिती नव्हती तरी सुद्धा त्यांनी सांभाळून घेतलं आणि योग्य त्या पद्धतीने आमच्यावर मुलावरती आणि पप्पांवरती ट्रीटमेंट केली. हे डोनर आहेत आणि हा माझा मुलगा आहे. हे माझे वडील आहेत आणि बाकीचं म्हणजे सोशल वर्कर स्टाफ सुद्धा चांगला आहे आणि नर्सिंग स्टाफ सुद्धा चांगला आहे. सगळं व्यवस्थित आहे आणि आता आम्ही 3 महिने झाले ऑपरेशनला. आम्ही फॉलोअपसाठी येत आहे. आता दोघं पण व्यवस्थित आहेत, चांगले आहेत, रिकवर होत आलेत बऱ्यापैकी आता. मस्त आहेत दोघे पण. मी डोनर बाळा. मला 3 महिन्यापूर्वी माझं इथं रुबी हॉलमध्ये ऑपरेशन झालं. हा माझा नातू आहे. मी लिव्हर डोनेट केला. तर इथं आल्यानंतर आम्हाला पूर्ण टेस्ट झाल्या. आमच्या टेस्ट झाल्यानंतर सगळे मीटिंग वगैरे सगळ्या व्यवस्थित झाल्या. त्यामध्ये योगायोगानं माझी पहिले स्टार्टला टेस्ट झाली. योगायोगानं माझं रक्तगट बसलं. सर्व गोष्टी बसत गेल्या आणि त्यानंतर मग हॉस्पिटलचे सर्व स्टाफ असेल, कोण सर असतील, मनोज सर, श्रीवास्तव सर, सगळ्या स्टाफनं अगदी व्यवस्थितपणे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळे आमचं हे ऑपरेशन यशस्वीपणे अगदी 100% सक्सेस झालं. आज माझा नातूसुद्धा क्लिअर आहे आणि मी 100% अगदी एकदम क्लिअर आहे. आता हॉस्पिटलचं ऑपरेशन दरम्यान जे काय झालं ते ऑपरेशन दरम्यान माझे ऑपरेशन झाल्यानंतर जे स्टॉप असतो तो स्टॉप म्हणजे मी म्हणाल त्या पद्धतीने मला हॉस्पिटलनं दिला. मला जेंट्समध्ये मी एक रिक्वेस्ट केली की सदर मला जेंट्समध्येच माझ्या मला हवेत तर नर्स, तर त्यांना ते जेंट्समध्ये मला ते उपलब्ध होईल त्या पद्धतीने त्यांना मला उपलब्ध करून दिले. जी म्हणजे माझ्या अडचणी यायच्या, मी साधारण म्हणजे मी एवढं सुशिक्षित नसल्यामुळे मला काही अडचणी यायच्या, तर त्यांना त्या पद्धतीने अगदी ॲक्युरेट मला त्यांना ते मार्गदर्शनाखाली सहकार्य केलं. काही सुद्धा नाही. तुमच्या पट्टी बदला आल्यानंतर ड्रेसिंगच्या दरम्यान आलं तरी कुठलीही वेळ न घालवता त्यांना योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते पट्ट्या करून कसं करावं लागेल, काय करावं लागेल, गावावरनं कधी यावं लागेल. समजा आम्ही पुण्यामध्ये राहिल्यानंतर आम्हाला किती दिवसांनी यावं, सगळं मार्गदर्शन व्यवस्थित करून अगदी आम्हाला 100% रुबी हॉलमध्ये बरं होण्याची, लिव्हर ट्रान्सफरची 100% गॅरंटी दिली आणि ती त्यांना